जळगाववरून लातूरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा केज मांजरसुंबा रोडवर पहाटे 2:45 भीषण अपघात झालेला आहे। सांगवी पिंपळगाव फाट्याजवळ ही ट्रॅव्हल्स उलटलेली आहे आणि तिला आग लागलेली आहे। या अपघातात सुमारे 25 प्रवासी जखमी झालेले आहेत। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलाय। चालकाच्या अतिवेगामुळे गाडी उलटल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय। अनेकांचे महत्त्वाचे दस्तऐवज आगीमध्ये जळून पूर्णपणे खाक झाले, त्यामुळे लोकांचं नुकसान झालेलं आहे। सुदैवाने जीवितहानी संदर्भात अजून तरी काही महत्त्वाची माहिती समोर आलेली नाहीये। काही प्रवासी मात्र जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। हो, तुम्हाला जास्त नाही लागलं? माझं नाव मयूर सोळंके। मी जळगाववरून लातूरला कामानिमित्त जात होतो। विश्वा ट्रॅव्हल्समध्ये माझं बुकिंग होतं। रात्री 2:30च्या सुमारास अचानक गाडी स्लिप झाली। आम्हाला काहीच कळलं नाही, खूप गोंधळ उडाला आणि गाडी स्लिप होऊन खड्ड्यात कोसळली। खड्ड्यात कोसळल्यानंतर माझे बॅग होती, बॅगमध्ये कोर्टाचे डॉक्युमेंट होते, पुरावे होते, फाईल होत्या। ती बॅग खाली दबली गेली। आम्ही कसं बसं ते खिडकी उघडी असल्यामुळे तिथून उडी मारून बाहेर निघालो। लोक निघाल्यानंतर गाडीने पेट घेतला। 10 मिनटं